श्री स्वामी समर्थ. श्रावण सोमवार. नमानी शंकर शिवशंकर शंभो. श्रावण हा शिवाचा महिमा आहे. श्रावणमध्ये केलेला हा उपाय शिव खूप प्रसन्न होतो. आपण जर श्रावण महिन्यात उपवास जर केला तर शिव खूप प्रसन्न होते. महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि धन समृद्धी मिळवण्यासाठी एक अतिशय प्राचीन उपाय सांगितला आहे की म्हणजे दररोज रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावणे. रात्री पूर्ण अंधार पडल्यावर शिवलिंगाजवळ दिवा लावून महादेव प्रसन्न होतात असे मानले जातात की जो कोणी दररोज रात्री सिद्धी शिवाची प्रार्थना करतो त्या मंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावतो त्याला शिव प्रसन्न होतो. देवदेवतांचा आशीर्वाद मिळतो आणि या आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. महादेव लवकर प्रसन्न होतो. या उपाय नियमितपणे केल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष दूर होतात, वाईट काम टळते. शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की देवाच्या खजिनाद्वारे कुबेर देव त्याच्या मागील जन्मी चोर होते. एका रात्री चोरी करण्यासाठी ते शिवाच्या मंदिरात पोचले. रात्रीमुळे तेथे खूप अंधार पडला आणि अंधारात त्याला काहीच दिसत नव्हते. त्यानंतर त्यांनी चोरी करण्यासाठी दिवा लावला. दिव्याच्या उजेडात तो मंदिरात वस्तू चोरत असताना वाऱ्याने दिवा विझला आणि तो मंदिरात पुन्हा दिवा लावला. मंदिरात जाऊन त्यांनी पुन्हा दिवा लावला. वाऱ्याचे तो परत विझला. अशी प्रक्रिया बरेच वेळ चालली. रात्री वारंवार दिवा विझू लागला. असं केल्याने त्याला शंकर प्रसन्न झाले. त्यांनी दिवा लावल्यामुळे कुबेर हे देवाचे न कळतपणे चोरी करताना वारंवार दिवा लावून भगवान शंकराची पूजा केल्याचे परिणाम भगवान भोलेनाथ त्यांना प्रसन्न झाले. तसेच एक बेलपत्र 1000 नीलकंठाच्या बरोबरी आणि 1000 बेलपत्र अर्पण केल्याचे फळाचा बरोबर 1 शेमीपत्र दिल्याचे प्रसन्न होतो. भगवान शंकराला कधी हळद अर्पण केली जात नाही आणि शंखातून पाणी अर्पण करू नये. हिंदू धर्मग्रंथानुसार ते कोणीही कामे शिवपूजन सिद्धी मानले जात नाही. धार्मिक कार्यात हळदीला खूप महत्त्व आहे, पण भगवान शंकराला हळद चालत नाही. सगळ्या देवदेवतांना हळद अर्पण करू शकतो. हळदीचा उपयोग सौंदर्य प्रधान होते आणि असलेले शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक असलेले भगवान भोलेनाथाला हळद अर्पण केली जात नाही. भगवान शंकराचा प्रसन्न करण्यासाठी त्यांना शुभ्र वस्त्र अर्पण करावे. श्रावण महिन्यात दूध, तूप, दही आणि गाईचे दान केलेले भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे यश प्राप्ती होते. ह्या गोष्टींचे दान केल्याने अनावर काही भगवान शिवशंकर पांढरे फुलांचा विशेष समावेश आहे. पांढरे फुले शिवाला खूप आवडतात. ते पटकन आनंदी होतात आणि भगवान शंकराला धोत्रेचे फूल, हरिशिंगार, नागवेडा हे पांढरी फुले आवडतात. कमळाचे फूल आवडतं. धोत्रेचे फूल सर्वात जास्त आवडते. त्यानंतर बेलपत्र आवडते. पण सेमिन आणि डाळिंब हे श्री, केवडा, मालती, जुई असे त्यांना. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाचे पाप क्षाण होते. दुपारी जर शिवदर्शन केल्यास सप्तजन्माचे पाप नष्ट होतात. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. शिवाला जल अभिषेक केल्यास खूप फलदायक असते. शिवाला काळे तिल वाहिल्यास धन प्राप्ती होते.